विद्यमान जागेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी हक्क सांगितल्यामुळं आम्ही ती कुठली जागा सोडत नाही असं त्यांना स्पष्ट नकार दिला। आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी, गणेश कवडे असतील, भोर साहेब असतील, संभाजी कदम, आम्ही सगळे त्या ठिकाणी, शेंडगे साहेब होते, आम्ही 5 ते 6 पदाधिकारी त्यांच्याबरोबर 3 ते 3:30 वाजेपर्यंत त्याच्यावर सगळ्या प्रभागावर चर्चा झाली। परंतु ते काय आमचे जे भाग आहेत, आमचे जे विद्यमान नगरसेवक आहे, त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते। त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो। पण सकाळीपर्यंत आम्ही त्यांना थोडंसं फोन केला की काय करायचं भाऊ, तर ते म्हणे आम्ही तुम्हाला 3 वाजेपर्यंत सांगतो काय करायचं, आपण बसू, असं आम्हाला त्यांचं उत्तर आलं। 3 नंतर त्यांनी आमच्या संभाजी कदमच्या फोनवर त्या नितीन कुंकुलवाळचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आमचं कुठलंही जमत नाही, तुम्ही तुमचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकता। म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार। आणि आमची 24 जागेची मागणी होती, जे आम्ही रास्त होते, आमचे 23 निवडून आले आणि सचिन जाधव एक, असे 24 जागेची रास्त आमची मागणी होती। परंतु 18 आणि 19 त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असतील तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या, यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली। आज आम्हाला पक्षाने सकाळीच असं झाल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर आम्हाला 50 AB फॉर्म या ठिकाणी आलेले।